इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त नाशिकमध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरणात श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. अध्यात्माबरोबरच ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या नाशिक शहरातील रामवाडीच्या विक्रांत युवक मित्रमंडळाने श्री रामनवमी निमित्त 2 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष युवा नेते मनीष बागुल यांच्या संकल्पनेतून श्रीरामनवमी निमित्त भव्य महाआरती तसेच गोदा आरती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीचे नियोजन रामवाडी येथील गोदा पार्कच्या प्रांगणात करण्यात आले होते. नेत्रदीपक, विद्युत रोषणाई, आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि रामभक्तांचा कुंभमेळा या वातावरणामुळे गोदा पार्क परिसर दुमदुमून गेला होता. विक्रांत युवक मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित या रामनवमी उत्सवाला आमदार देवयानी फरांदे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, भक्ती चरणदास महाराज, दिगंबर आखाड्याचे रामचंदन दास महाराज, किन्नर आखाड्याच्या नंदगिरी सलमा गुरु रामतीर्थ महाराज यांच्यासह वैष्णव पंथातील अनेक आखाड्याचे साधू महंत उपस्थित होते. सर्वप्रथम उनको बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूँ. आए हुए सभी राम भक्तों और आज रामनवमी के शुभ अवसर पर मैं आप लोगों को सबको बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूँ. जय श्री राम. प्रभु राम जी की पादस्पर्श नासिक, पुण्यनगरी, धर्मनगरी, सिंहस्थ नगरी, गोदावरी के तट पर आज प्रभु राम जी की प्रकट उत्सव निमित्त आज ये कार्यक्रम और गोदावरी की महाआरती, प्रभु राम जी की आरती, आज ये जो नियोजन आयोजन करके ये हम लोग की ये समझिए नासिक नाम ऐसे नहीं पुण्य नगरी कहा गया है, कहीं ना कहीं पुण्य नगरी है और हम लोग के अंदर वैसे धर्म की भावना कहीं ना कहीं जुड़ा हुआ, क्योंकि 88,000 मुनिऋषियों की तपस्थली ये गोदावरी के तट पर हमारे ब्रह्मग्राज भगवान, माता सप्तश्री जहाँ निवासन है, यहाँ हम लोग कहीं ना कहीं आशीर्वाद दे रहे हैं. और प्रभु राम जी की पादस्पर्श ऐसे पुण्य नगरी और यही भूमि पर हम लोग आज सभी लोग एक साथ में प्रभु जैसे अयोध्या में प्रकट उत्सव निमित्त धूमधाम में आरती और वो सरजू तट पर आरती होता है, आज उसी प्रकार आज प्रभु राम जी की प्रकट उत्सव निमित्त गोदावरी तट पर हम लोग सभी लोग मिलकर पूरे नासिककर मिलकर आज हम लोग आरती कर रहे हैं. कहीं ना कहीं हम लोग अतिशय शांत, मंगलमय, पूर्ण भगवं असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आज सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना मी रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी शंभू बाबुलांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या गोदा पार्क आपण मी आमदार असताना गेल्या 10 वर्षामध्ये आपण हा पूर्ण करून घेतला. अतिशय सुंदर पार्क या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्याचा आपण आनंद घेत आहात. पण आज मला अधिक आनंद झाला ते इथल्या भक्तिमय वातावरणाने, भगव्या वातावरणाने. आणि आज आपल्या नाशिकच्या भूमी पवित्र आहे, कारण प्रभू श्री रामचंद्रांनी या ठिकाणी 14 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. आणि त्यामुळे आज ह्या ठिकाणी गोदेच्या साक्षीने या ठिकाणी रामनवमीचा कार्यक्रम होत असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद देते.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुनील बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल, विक्रांत युवक मित्र मंडळाचे मनीष बागुल, प्रीतम बागुल, भगवान पाठक, गुलाब भोये यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.